होय प्रियानो, सुवार्ता, देवाच्या वचनाची सुवार्ता, देवाच्या वचनाचं बी आम्ही पेरणी करायची आहे. आम्हाला अनेकांच्या हृदयामध्ये देवाचं वचन आम्हाला पेरायचं आहे. आज पुन्हा एकदा मी प्रभू येशूच्या जिवंत आणि मधुर नावात आपणा सर्वांचं सुवार्ता प्रसार आरोग्यदान सेवा संघ निंबळक चर्चच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे. तुम्हाला मी धन्यवाद देत आहे. खरोखर आज जवळजवळ 35वा दिवस आहे की आम्ही ऑनलाईन ही सेवा करत आहोत, ऑनलाईन हे काम आम्ही करत आहोत आणि देवबाप आम्हाला एक प्रकारे यामध्ये खूप चांगल्या प्रकारे यशप्राप्ती दिली. त्याबद्दल प्रभू स्तुती असो की देवाने आम्हाला या दिवसांमध्ये त्याची कृपा पुरवली आणि जवळजवळ 35 दिवस म्हणजे 1 महिना आणि 5 दिवस झालेले आहेत की देवाने ही सभा जी आहे ही कंटिन्यू केली आहे आणि याद्वारे अनेक लोक ब्लेस झालेले, अनेक लोक आशीर्वादित झालेले आहे. आणि नक्कीच तुम्ही देखील जर आशीर्वाद होत आहात, तुम्हाला देखील आशीर्वाद मिळत आहे, तर तुम्ही देखील आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता. आज एक शास्त्रभाग आपण पाहणार आहोत. मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 24 ते 29 या वचनावर आपण थोडा वेळ चिंतन आणि मनन करणार आहोत. हा मत्ती आणि त्याचप्रमाणे लुकाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 46 ते 49 हा सेम दाखला आहे किंवा हे प्रभूने सांगितलं सेम वचन आहे की याद्वारे देवाचं गौरव आम्हाला करायचं आहे. देवाची इच्छा काय आहे ते आम्हाला समजून घ्यायची आहे. आणि म्हणून हा जो दाखला आहे आम्ही प्रभू येशूने सांगितलं आहे की एक शहाणा आणि एक मूर्ख घर बांधणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलं आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही स्तोत्र 1 मध्ये देखील पाहतो धार्मिक आणि अधार्मिक अशा 2 व्यक्तींबद्दल पाहतो. तोच या ठिकाणी आम्ही तशाच प्रकारे काहीसं आम्ही पाहत आहोत. या दाखल्यामध्ये येशू एका शहाणा मनुष्य म्हणजे खरा ख्रिस्ती व एक मूर्ख मनुष्य म्हणजे खोटा ख्रिस्ती याविषयी आम्हाला सांगत आहे. एक खरा ख्रिस्ती आणि एक खोटा ख्रिस्ती, एक धार्मिक आणि एक अधार्मिक अशा 2 व्यक्ती आम्ही पाहत आहोत. आणि दोन्ही प्रकारचे मनुष्य या ठिकाणी आपण खरे ख्रिस्ती आहोत असे भासवत आहे किंवा असं ते लोकांना दाखवते. दोघांना असं वाटतं की आम्ही खरे ख्रिस्ती आहोत आणि ते इतर लोकांना दाखवत आहे आणि दोघांना वाटतं की ते खडकावर घर बांधित आहेत. परंतु दुसरा मनुष्य स्वतःला मूर्ख बनवत आहे त्याच्या कृतीद्वारे, त्याच्या वागण्याद्वारे. बऱ्याच वेळा आम्हाला देखील असं वाटतं की मी धार्मिक आहे आणि मी खूप चांगला आहे आणि समोरचा मूर्ख आहे. परंतु कधी कधी आम्ही देखील चुकीच्या गोष्टी करतो. आम्ही कधी मूर्खपणा करतो किंवा आमच्याकडे कधी मूर्खपणा घडतो हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून आज खरा ख्रिस्ती आणि खोटा ख्रिस्ती या 2 व्यक्तीविषयी आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून ही दोन्ही माणसं एक प्रकारचंच घर बांधित आहेत. ती घरे अगदी सारखीच दिसतात. फक्त फरक एक असा आहे की एकाने खोल जाऊन खडकावर म्हणजे चांगला पाया लागूपर्यंत त्यांनी खोल करणे. कारण लुकाच्या शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 48 ते 49 वचनामध्ये म्हटलं की त्यांनी खोल खणलं आणि खडक लागेपर्यंत त्यांनी ते खोदलेलं आहे. आणि पहिल्या मनुष्याने पाया खूप खोल खणला व खडकावर पाया घातला आणि दुसऱ्या मनुष्याने मात्र जास्त खोदण्याचं त्याने कष्ट घेतलं नाही, खोल जाण्याचा त्याने विचार केला नाही. त्याने वरच्यावर लगेच घर बांधायला सुरुवात केली. या दाखल्यामधून किंवा या पॅरेबलमधून या देवाच्या शिकवणीमधून काही गोष्टी आज आम्ही शिकणार आहोत, काही गोष्टीकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. या दाखल्यावरून एक सत्य आज आपण शिकतो. खरा ख्रिस्ती व खोटा ख्रिस्ती यातील फरक आपल्याला समजला पाहिजे. यातील दोघांमधला फरक जो आहे, जसं स्तोत्र 1 मध्ये म्हटलं आहे की धन्य तो पुरुष जो परमेश्वर भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, दुर्जनाच्या मर्जीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो. म्हणजे मूर्ख जो आहे तो परमेश्वर शास्त्रात रमत नाही. तशाच प्रकारे या ठिकाणी देखील मूर्ख आणि खरा ख्रिस्ती या 2 गोष्टी मी पाहत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला यातील फरक सहज लक्षात येत नाही. कारण वचन 15 मध्ये खोट्या संदेशाप्रमाणेच खोटे ख्रिस्ती असतात. ते मेंढरांचं कातरडं पांघरलेले लांडगे असतात. त्यांच्याकडे पाहिलं असतात ते मेंढरासारखे दिसतात, पण ते खरे ख्रिस्ती नसतात. एक वेशभूषा करतात. अनेक ढोंगी ख्रिस्ती, खोटे ख्रिस्ती, लबाड ते आहेत, ते भासवण्याचा प्रयत्न करतात.
आणि जर काही कल्ट्स तुम्ही पाहिले, जसं यरुशलेम माता आहे किंवा इतर काही कल्ट्स आहे, ते तुम्हाला लवकर त्यांचं जे म्हणणं आहे किंवा ते जे आहेत ते लवकर प्रगट करतात. तुम्हाला ते बायबल घेणार, बायबल तुमच्या हातामध्ये देणार, बायबलमध्येच वचन तुम्हाला सांगणार, परंतु त्यांच्या सोयीस्कर ते तुम्हाला अभ्यास करणार, त्यांच्या सोयीस्कर ते त्यांचं मत मांडणार. आणि सोयीस्कर म्हणण्यापेक्षा ते एक प्रकारे त्यांचा जो कल्ट आहे किंवा त्यांचा जो सिद्धांत आहे ते लवकर सांगत नाही की आम्ही नेमके कोण आहोत. आणि म्हणून बऱ्याच वेळा माझ्याकडे काही लोक आले ना, आम्ही देवाचं वचन घेऊन आलो, सुवार्थ सांगलो, पहिलं मी त्यांना हेच विचार, तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्मा याला मानता का? बायबलचं हे प्रत्येक वचन तुम्ही मान्य करता का? हे बायबलमध्ये जे काही लिहिलं याला तुम्ही ॲग्री आहात का? तरच मग त्यांना आपण घरामध्ये घ्यावं. परंतु त्या ठिकाणी बरेच असे काही यरुशलेम मातेवाले काही वचनं, ठराविक वचनं त्यांच्या सोयीस अनुसार आम्हाला ते सांगतं, म्हणून लवकर लक्षात येत नाही, लवकर कळत नाही की नेमका हा खरा ख्रिस्त आहे खोटा. कारण कधी कधी आम्हाला वाटतं अरे आमचा पालक तर कधी बायबल स्टडी घेत नाही, आमचा पालक तर कधी बसून आम्हाला असं शिकवत नाही, मग हे का शिकवतात? कारण ते खोटं शिक्षण घेऊन आले असतात आणि ते तुमच्यावर लादतात, तुम्हाला ते मानायला खरं. कारण ते म्हणतात बघा बायबलमध्ये आम्ही काही सांगत नाही, आमच्या मनाचं काही नाही आहे. आणि म्हणून आम्हाला त्यातला फरक सहजासहजी लक्षात येत नाही. आणि बायबल आम्हाला सांगतं की खोट्या संदेशाप्रमाणेच खोटे ख्रिस्त असतात आणि ते मेंढराच्या वेशात आंतरिक क्रूर लांडगे असतात. आणि म्हणून त्यांच्यापासून आम्हाला सावध राहायचं आहे, त्यांना आम्हाला ओळखायचं. त्यांच्याकडे पाहिलं असता ते मेंढरासारखे दिसतात, म्हणजे ते खरे ख्रिस्ती आहेत असा भास होतो, पण ते खरे ख्रिस्ती नसतात. आणि म्हणून एखाद्या घरासंबंधी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे ते आज आम्ही पाहणार आहोत. एखादं तुम्हाला घर बांधायचे, तुम्हाला घरासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, घरासाठी तुमच्याकडे मटेरियल आहे, सगळं काय, परंतु महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की घराचा पाया, घर किती सुंदर दिसत असेल परंतु पाया पक्का नसेल, घर खूप चांगलं काय आपलं एकदम भारी वाटतं, पाहिल्यावर असं हवासं वाटतं, पण जर पाया त्याचा भक्कम नसेल, फाउंडेशन जर त्याचं चांगलं नसेल, तर मग काहीच फायदा नाही त्या घराचा, ते घर कुछ कामी आहे. आणि म्हणून प्रियानो, मनुष्यांना म्हणजे जसा घराला पाया पक्का नसतो ते घर व्यर्थ ठरतं, तसंच मनुष्याला सुद्धा पायाची गरज असते. आणि त्यांना एकमेव खात्रीचा पाया म्हणजे येशू ख्रिस्त हा आमचा पाया आहे. कारण 1 कोरिंथीयाचा 3 अध्याय 11 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इतर सर्व काही वाळू आहे, म्हणजे ख्रिस्त हा एकच खडक म्हटलं, त्याच खडकावर तुम्ही आणि मी. कारण पेत्र तो म्हणतो की मी माझी मंडळी खडकावर रचीन, आणि ख्रिस्त स्वतः म्हणतो मी खडक आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जर ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभे आहोत तर त्याच्यानंतर सगळं काही वाळू आहे. की ज्या ठिकाणी मी पाहतो की ज्या खोट्या ख्रिस्ती मनुष्याने वाळूवर घर बांधले आणि तो समजतो मी सुरक्षित आहे, मी निश्चिंत आहे, मला भीती नाही, माझं घर एकदम भक्कम आहे, मी ख्रिस्ती आहे, माझे घर पडणार नाही. आणि सैतान मनुष्याला खोटी सुरक्षता देतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीने वाळूवर घर बांधलं आहे तो त्याच्या मनाचं समाधान करतो, तो त्याच्या मनाला म्हणतो किंवा स्वतःला म्हणतो की मी सुरक्षित आहे, मी ख्रिस्ती आहे, माझे घर पडणार नाही. सैतान मनुष्यांना खोटी सुरक्षता देतो. येशूचा विश्वासघात केलेला त्याचा जो शिष्य आहे यहूदा इस्करियोत, याला सुरुवातीला असे वाटलं होतं की तो येशूचा खरा शिष्य आहे, मी खरा शिष्य आहे, परंतु सुरुवातीपासूनच तो सैतानाचा दास होता. कारण ज्यावेळेस येशू दयेची आणि कृपेची कार्य करत होता तेव्हा बराब्बस आणि हा यहूदा इस्करियोत एका टीममध्ये होते आणि ते रोमी सरकाराच्या सत्तेविरुद्ध त्यांचं युद्ध होतं. आणि त्यांनी पाहिलं की येशूचं जे कार्य आहे, येशूच्या मागे असलेला अलोट जनसमुदाय, ती गर्दी, आणि ते सगळं पाहिलं त्यांना असं वाटलं की आपण आपल्या पार्टीमध्ये, आपण आपल्या या म्हणजे क्रांतिकारी युनिटमध्ये त्या प्रभू येशूला घेऊ. आणि म्हणून बरबस येशूला म्हणत आहे की आमच्या हातामध्ये क्रांतीची तलवार आहे आणि तुझ्या हातामध्ये दैवी चमत्कार आहेत. आपण जर दोघं एक झालो तर आपण रोमी सत्ता उलथून टाकू आणि आपण आपलं राज्य प्रस्थापित करू. त्यावेळेस या बरबसला प्रभू म्हटला की वेळ आली तर मी तुझ्यासाठी माझा प्राण देईन, पण तुझी साथ कधी देणार नाही. आणि त्यानंतर यहूदा इस्करियोत
याला वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त खरंच एक मोठं हे रोमी सत्ता उलथून टाकेन आणि एक राज्य प्रस्थापित करेन आणि त्यामध्ये मी कोणीतरी एखादा चांगल्या पदावर असेल आणि मग मी राज्य करेन, हा त्याचा भ्रम होता. पण जसं तो येशू बरोबर आहे, तो पाहतो येशू दयेची, कृपेची, खूप काही म्हणजे एकदम मनुष्याच्या उद्धाराची, स्वर्गप्राप्तीची कामं करत आहे. लोकांना स्वर्गाच्या बद्दल, दृष्टांताबद्दल आणि सगळ्या बाबतीत तो हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की त्याला असं वाटलं की हे चुकीचं होत आहे. कुठंतरी माझी जी इच्छा आहे, माझे जे प्लॅन आहेत ते येशू काय पूर्ण करत नाही. आणि म्हणून पहिल्यापासूनच या यहूदा इस्करियोतमध्ये हा सैतान होता आणि तो सैतानाचा दास होता आणि तो येशूचा खरा शिष्य नव्हता. आपण प्रत्येक जण आज आत्मपरीक्षण करूया. कसल्या प्रकारचं घर आपण बांधत आहोत, कुठल्या प्रकारचं घर आपण बांधत, कशा प्रकारे आपण घर बांधत आहोत. जर आम्हाला सुरक्षित अति महत्वाची वाटते, सुख शांती तितकीच हवीशी वाटते, तर मग आम्ही वाळूवर बांधत आहोत. पण ख्रिस्त कोण आहे हे जाणून घेण्याची आमची तीव्र इच्छा असेल तर मग आम्ही आमचे घर भक्कम पायावर बांधणाऱ्यापैकी एक असणार आहोत. आणि भक्कम पाया म्हणजे ख्रिस्त आहे. खोटा ख्रिस्ती प्रथम स्वतःचं हित पाहतो, खोटा ख्रिस्ती स्वतःचा फायदा पाहतो, खोटा ख्रिस्ती स्वतःचं प्रॉफिट पाहतो, खोटा ख्रिस्ती प्रथम म्हणजे स्वतःचं हितच पाहतो. तो देवाचं व धार्मिकतेची प्रथम हित पाहत नाही. कारण जर मी पाहिलं मत्तई 6:33 मध्ये, तर तो स्वतःला खुश करण्यात झटतो. त्याला देव नको पण देवाचे आशीर्वाद मात्र हवे असतात. त्याला देव प्रिय नसतो, त्याचे आशीर्वाद प्रिय वाटतात. तो कधी खरा ख्रिस्ती नसतोच, कारण तो ख्रिस्ताला कधी प्रथम स्थान देत नसतो. ख्रिस्त त्यांच्या जीवनाचा पाया नसतो. त्यांचे घर वाळूवरच बांधलेले आहे हे त्यांना माहित असते. अनेक लोक अशा आहेत समाजामध्ये आणि जगामध्ये की त्यांना चमत्कार पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, त्यांना फायदा पाहिजे, त्यांना हित पाहिजे, पण देव नको आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मनुष्य या सैतानी वृत्तीने जगत असतो. त्यांना देवाकडनं म्हणजे सगळं काही पाहिजे, परंतु देव नको आहे. ते लोक वाळूवर घर बांधणाऱ्या सारखे आहेत. परंतु खरा ख्रिस्ती येशूला ओळखतो. खरा देवाचा सेवक जो आहे तो पहिला देवाला ओळखतो व त्याला अनुसरतो. ख्रिस्ताचं वचन ऐकून तो आपल्या आचरणात आणतो. वचन 24 मध्ये मी पाहतो, ख्रिस्तावर त्याची प्रीती असते. ख्रिस्तावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे, असं येशूने म्हटलं आहे. ख्रिस्तावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्याच्यावर प्रीती करणे. हे सोपं गणित आहे, एक चांगलं व्याख्या आहे. आम्ही म्हणतो आमचं देवावर फार प्रेम आहे आणि मग प्रभूसाठी मी मरायला तयार आहे, सगळं काय आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये बायबल सांगतं की शेवटच्या काळामध्ये ख्रिस्ती विश्वासनाचा छळ होईल. आणि आम्ही पाहतो आमच्या आजोबांच्या राज्यांमध्ये पुष्कळ असा छळ चालू आहे, परसिक्युशन चालू आहे. ख्रिस्ती लोकांना लोक मारत आहेत, चर्च तोडले जात आहे, जाळले जात आहे, वेगळ्या प्रकारचे हल्ले त्यांच्यावर होत आहे. पण ते प्रभूशी भक्कम आहे, ते डगमगत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की खरा जो ख्रिस्ती आहे तो येशूला ओळखतो, त्याला अनुसरतो, त्याचं ऐकतो, त्याच्या वचन किंवा त्याच्या आज्ञा आचरणात आणतो. ख्रिस्तावर त्याची प्रीती असते, ख्रिस्तावर तो प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो. ज्यांच्या जवळ प्रभू येशू म्हणतो माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे. योहान 14:21 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो खडकावर बांधणाऱ्याप्रमाणे आहे. आणि म्हणून प्रियानो, आज दोन घरामधील फरक आपण पाहणार आहोत. हे दोन्ही घर बांधलेच चांगले, सुंदर बांधलेले आहे, परंतु त्यांचा जो पाया आहे तो पाया आहे ना, तो थोडा चुकीचा आहे. एकाने खोल खोदलं खडक लागेपर्यंत आणि मग पाया घातला आणि घर बांधलं. आणि मग बाबा सांगते या दोन्ही घरामधील फरक आपण कसा ओळखावा किंवा आपण कसा ओळखू शकतो, तर पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं त्या घरांवर वारा, पाऊस, वादळ हे आदळल्याशिवाय ते आम्हाला कळणार नाहीत. हे घडल्यावरच जे घर जर वाळूवर बांधले असेल तर ते पडणार आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने
आम्हाला याची परीक्षा कशी घेता येईल किंवा हे आम्हाला कधी कळेल की कोणतं घर भक्कम आहे. तर ऊन वारा पाऊस वादळ जेव्हा हे घडत येईल आणि त्यावेळेस वाळूवर असलेलं घर जे आहे ते पडेल. आणि म्हणून बायबल मनुष्याबद्दल देखील अशाच प्रकारे सांगत आहे, जेव्हा त्रास व संकट येतात तेव्हाच खरा ख्रिस्ती कोण आहे, देवाचा खरा भक्त कोण आहे, देवाचं खरं लेकरू कोण आहे, देवाचे खरे लोक कोण आहे, हे आम्हाला प्रगट होतात. आपल्या विश्वासाची कसोटी घेण्यासाठीच देव आपल्यावर संकट पाठवतो आणि विश्वास हा आपल्या जीवनाचा पाया असावा. विश्वास हा आपल्या जीवनाचा पाया असावा. जर आमचा विश्वास ख्रिस्तावर आहे, आमचा पाया जर ख्रिस्त म्हटल्या खडकावर आहे, तर येशूने आपल्याला प्रत्येकाला आज तो विचारत आहे, प्रत्येकाला तो म्हणत आहे, जर तुझ्यावर परीक्षेचा प्रसंग आला तर तुझा विश्वास आढळ राहील काय. आज खरोखर थोडं संकट आलं, वादळ आलं, त्रास झाला तर आम्ही लगेच देवाला सोडतो. आज एका परिवाराला मी भेटलो आणि तो परिवार काही दिवसापासून चर्चला येत होता, परंतु अचानक आज मी पाहिलं ते दिवाळीची तयारी करत होते आणि त्यांनी मस्तपैकी किल्ला वगैरे आणि चाललं होतं. आणि त्यांना म्हटलं प्रार्थना नाही, प्रार्थना करतो म्हणजे कधीतरी आपलं सांगायचं तात्पर्य की अनेक लोक वेळा प्रकारचे प्रसंग त्यांचे होतात तेव्हा ते विश्वासामध्ये आढळ राहत नाही, ते घाबरतात. आणि 3 प्रकारच्या कसोट्या आहेत. 3 प्रकारच्या कसोट्या आहेत. पहिली म्हणजे पाऊस, पूर आणि वारा. पाऊस हा छळ, वित्तहानी, अन्य रोग आणि मृत्यू अशा प्रकारच्या संकटाचं दर्शक आहे. आणि ही संकटे आपल्यावर बाहेरून येतात. पूर हा जगिक वासना, जगिक गर्व यांचं दर्शक आहे. अशा प्रकारचे जे संकट आहेत ते या म्हणजे पुराचं जे म्हणजे पुराबद्दल जे म्हटलं आहे ते एक प्रकारचं जगिक वासना, जगिक गर्व यांचं दर्शक आहे. मोह हे आपल्या अंतःकरणातून येतात. असे बाहेरून वाहतून येणारे मोह यामुळे सैतान आपल्यावर जय मिळवतो. आणि प्रथम सैतान जो आहे तो आम्हाला विश्वासात कमकुवत करतो, आपल्या जगिक गोष्टीच्या प्रेमात पडतो. आपण नाकार दिला तर तो छळ करतो, जगिक झगमगणाऱ्या गोष्टी आम्हाला दाखवतो आणि आम्ही त्याकडे पळतो. आणि म्हणून प्रियानो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वारा म्हणजे खुद्द सैतानच. पहिल्या 2 कसोट्या लागू पडल्या नाहीत किंवा पहिल्या 2 कसोट्या पहिल्या ज्या 2 कसोट्या आमच्यावर आलेल्या आहेत त्या लागू पडल्या नाही, तर सैतान आपल्यावर अविश्वास, भीती आणि निराशा यांचा थेट मारा करतो. ते म्हणजे त्याचे एक प्रकारचे जळते बाणच आहेत. आणि म्हणून इपिस्कराच्या पत्रामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, 6व्या अध्याय 16व्या वचनामध्ये म्हटलंय, पौल त्या ठिकाणी म्हणतो, सैतानाला उद्देशून हेच म्हणतो, सैतान म्हणजे भयानक वादळ होय. आम्हाला त्या वादळाला अडवण्यासाठी आम्हाला प्रभूला आमच्या संगती ठेवायचं आहे. विश्वास रूपी ढाल आमच्या संगती घ्यायची आहे. विश्वास म्हणजे कमरपट्टा घ्यायचा आहे. आमच्या पायामध्ये म्हणजे ज्या पादुका आहेत त्या आमच्या घ्यायच्या. आम्हाला शिरस्त्राण घ्यायचंय, आम्हाला उरस्त्राण देखील घ्यायचंय. आणि त्या सैतानाची जळती बाण विसरली, विश्वास रूपी ढाल घ्यायची. आणि अशा प्रकारे खरा ख्रिस्त सैनिक म्हणून आम्हाला पुढे जायचं आहे. शहाणा मनुष्य हा वादळ, वारा, संकट यामध्ये स्थिर राहतो. खरा ख्रिस्ती वादळ, वारा, संकटे, अपयश, निंदा, छळ यामध्ये स्थिर राहतो. परंतु नकली ख्रिस्ती हा पडून जातो, तो लगेच संपून जातो. आणि त्याचं ते जसं घर पाया नसल्यामुळे पडतं तसं त्याचं आध्यात्मिक जीवन हे तिथून संपून जातो. आज देवाचं वचन तुमच्याकडे आणि माझ्याकडे येत आहे की आमचा पाया कशावर आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर का सैतानाच्या त्या वाळूवरती. खडक जर नसेल तर मग बाकी सगळं वाळूच आहे. आणि म्हणून आज आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. होय, मी ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभा आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर माझा पाय आहे का. आणि आज जर तो असेल तर नक्कीच खोटे ख्रिस्त किती लांडग्याच्या रूपात, किती रूप बदलून सैतान आमच्या समोर आला तरी देव आम्हाला ते प्रकट करेल आणि आम्ही त्याच्यापासून वाचू. या आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्या जिवंत परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाची भाकर मोडण्याची संधी तू आम्हाला दिलीस.
आज तुझं वचन देवबाप आम्ही स्वीकारतो, आज तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. प्रभू खरोखर आज त्या मूर्खासारखं आम्ही वागू नये, त्या मूर्खासारखं आम्ही वाळूवर घर बांधू नये. एका शहाण्या मनुष्यासारखं खोल खंडित जाऊन खडक लागेपर्यंत आम्ही खोदावं आणि त्यावर आम्ही आमचा पाय घालावा. होय प्रभू, येथून तो आमचं सहाय्य तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. तू किती चांगला आहे याचा गोड अनुभव तू आमच्या जीवनात देतोस, त्यामुळे आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, येथून तो आमचं सहाय्य केलंस, तुझ्या वचनाकरवी तू आमची भेट घेतलीस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रेम परमेश्वरा, आम्हा प्रत्येक विप्रत आशीर्वाद पाठव आणि तुझ्या नामाचं गौरव दे. हृदय बापाच वचन माझ्याकरता आम्हा सर्वांकरता आशीर्वाद केलंस, तुझे आम्ही आभार मानतो. खोटे ख्रिस्ती आणि खरे ख्रिस्ती हे ओळखण्यासाठी ज्या गोष्टी तू आम्हाला प्रगट केल्यास त्या गोष्टीबद्दल तुला धन्यवाद देतो. आज प्रत्येकावर जो विप्लव आशीर्वाद पाठव आणि वचन आम्हा प्रत्येकाचा आशीर्वाद कर. जे कोणी आजारी आहे, समस्येमध्ये, त्रासामध्ये, शारीरिक पिढीमध्ये, फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये, पारिवारिक चिंता आणि काळजी, लेकरांच्या लग्नासंदर्भात चिंतेमध्ये आहे, व्यसनाधीन लेकर आहेत परमेश्वरा, पती व्यसनाधीन आहेत बाप्पा. आम्ही पाहतो की चुकीच्या मार्गावर घरातील व्यक्ती आहेत, आज त्यांना तू सद्बुद्धी दे आणि त्याचं जीवन तू बदल. योग्य मार्गावर प्रत्येकाला, योग्य प्रकारे तुझी सेवा करण्यासाठी प्रत्येकाला सगळी मदत कर, हीच आम्ही तुला विनंती करतो. पित्या तुझ्या पवित्र नामाचे करू दे. आजचं वचन तू आशीर्वाद केलं, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मी प्रार्थना केल्या, पित्या तू ऐक. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाची प्रीती, शांती, आनंद आणि सहभागिता याचे जण आम्हा प्रत्येकाबरोबर आता सदा सर्व काळ सकत असो. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आपली भक्ती संपलेली आहे. उद्या याच वेळेला याच ठिकाणी आपण पुन्हा भेटणार एक नवीन विषय घेऊन आणि देवाला आपण धन्यवाद देऊया की खरोखर आपला देव चांगला आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आपली भक्ती संपलेली आहे. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड.